नमस्कार. आज आपण आलो आहोत कानरवाडी या ठिकाणी. महान मल्ल शिवाजी मधने कानरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 25 मे 2026 रोजी निकाली कुस्ती जंगी मैदान आयोजित केले आणि ज्यांनी शिवाजी मधन्याला जवळून पाहिलं आणि त्यांच्या कुस्त्या पाहिल्या आणि त्यांचा जीवनक्रम त्यांनी सगळ्या डोळ्याने बघितला असे आपल्या समेत त्यांच्या गावचे त्यांचे सवंगडी आहेत. काय सांगाल शिवाजी मधने कानरवाडीकरांबद्दल? शिवाजी मध्ये कानरवाडीकराबरोबर आम्ही खेळलोय. हा बेंगलोर पासून कुस्त्या इकडे शिर्डी, पंढरपूर, बेंगलोर कुस्त्या त्यांच्या बरोबर इथं तालमी झटायला आणि फार प्रामाणिक माणूस होता. तसा नाईक समाजातला माणूस होता, पण प्रामाणिक कुस्तीचं काम केलेला आणि सांगितलेला शब्द मोडला नाही असा माणूस. त्यांची एखादी अशी तुमच्या आठवणीतली कुस्ती, त्यांची कुस्ती कोणाबरोबर झाली आठवणीतली एखादी कुस्ती सांगायची? अहो काय आता काय सांगता येतं, एक कुस्ती झाली. तुम्ही बघितलेली कुस्ती आम्ही प्रत्येक खेळले व्हायची. मग ज्याच्या कुस्त्या सांगा बोलता त्या नाही मला म्हणलं मी सांग तुमचं आहे तर तुम्ही दोघांनी बोलायचं. मी करू का सुरुवात? मला वाईट वाटतं शिवाजी मधनीचं दुःख निधन ऐकून. आम्ही त्यांच्या सहवासात हृदयपूर्वक वावरलेलो आहे आणि ह्या आमच्या वावरलेला आमचे जयसिंग गुरुजी यांनी आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे, ज्ञान दिलं, त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलो. तसे शिवाजी मधने हे फार लहान वयापासून आम्ही त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. तर आम्ही काय झालं, सुरुवातीपासून लहान वयात गरीब परिस्थिती असल्यामुळं आम्हाला खरं जर प्राधान्य कोणी या पुस्तकाच्या बाबतीत कुणी दिले तर जयसिंग गुरुजी चिक्कर व्हायचे आणि आमचे खरे गुरु ती. तर नंतर काय झालं, आम्ही हळूहळू त्यांची जोड मोठी होत गेली शिवाजी पैलवानाची. मग त्यांची कुठं कुस्त्या झाल्या, कुठल्या मैदानावर कोणाबरोबर झाल्या त्याची मी मुलाखत सांगतो. पहिल्यांदा कुस्ती चिक्कलहोळमध्ये विष्णू फडतरे त्यांच्या रथात आल्या. खालच्या जोडीत काय मला माहित नाही, कारण लहान जोडीत आम्ही असल्यामुळे मला काही माहित नव्हतं. 2 नंबरला तुम्हाला सांगतो वेजेगाव शिवाजी हिवरे, पाडवा झाल्यानंतर खेळणं असतं. 3 नंबरला श्रावण महिन्यात मालोजी बेनापूरकर. 4 नंबरला तुम्हाला सांगतो हिंगणगाव संभाजीराव शामगावचे. पांडुरंग एका मैदानावर 2 कुस्त्या केल्या शिवाजी पैलवानाने. 2 पहिला पांडुरंगला पाडला आणि दुसऱ्यांदा त्यांना अभिमान वाटला की कानरवाडीचा पाडतोय. म्हणजे तिने काय सांगितलं त्या हिंगणगाववाल्याने आणि तिने बरोबर आला आणि दिवस मावाताना संभाजी आलं आणि पुन्हा शिवाजी पैलवानाबरोबर कुस्ती लावली. शिवाजी पैलवाना तयारी फुल होती. त्यांच्या कुठल्याही मैदानावर तेल लावायला मी होतो, संतराम शिंदे तेल लावायचे, पण त्यांच्यावर माझं पुरं प्रेम. मग असं करता काय झालं, चिक्कलहोळच्या मैदानावर रामामाने गच नावाजलेला आलो. शिवाजी पैलवान आमचे सुटकार वयात आले. सुटकात वयात आल्यानंतर काय झालं, इथे चिकोच्या लोकांनी खेळायलाच कोण नाही रामामाने बरं. मग चिकोच्या लोकांनी काय, शिवा उठ, अरे काय घरी निघतोय का कोल्हापूरला आपण जाणार आहे. त्यामुळं शिवाजी पण मी असा मागल्या गावात बसलो होतो. शिवाजी जिजाऊ प्रेम असतं त्याच्यावर माणूस पुन्हा कुठलंही लक्ष भक्ती देतो. मग असं माझ्याकडे बघितल्यावर माझं बी जरा रामामाने मग तुकराव कसल्या मांडिया हनुमानागत मांडिया हिपट असं गुडघ्यावर लोळत होत. आणि मग ती झाल्यानंतर काय झालं, माझी बी बघ तर परमेश्वर असतो, देवाशिवाय ताण हा अधिकार नाही. मग माझा आवडता देव चिक्कलहोळचे नाथ मंदिर. कुस्तीला कपडी काढायला सुरुवात केली. माझं काळी धाड 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 धाड. आज जर या शिवाजी पैलवाना सुटकार वयात जर पाडला, अरे आमच्या गावाचा नाव चिक्कलहोळ या खानापूर तालुक्याचा अपमान झाला. महिला ना कुस्तीला असं कपडे घातली, शिवा पैलवान अंग असावं का, जोरच मोठी आणि सुटकार वयात. मग तुम्हाला सांगतो सुटकार वयात असल्या माझं एक देव परमेश्वर चिक्कलहोळच्या नाताकडे मी असं हात जोडलं, नाथ बाबा ह्यात मला अपयश द्यायचं नाही. हात जोडून हात द्यायचं नाही म्हटल्यावर आपण कपडे काढली पैलवानानं, तेलबिल असं लावलं, मांडिया चोळल्या आणि शेवटी शिवा आम्ही त्यांच्या रोज कुठला पैलवाना डाव पैलवानाची एकच वारणी कुठलं दिलं, तुम्ही हाय सुटकार रामामाने हाय करंट मध्ये, तर तुम्ही काय करा, पहिल्या रट्याला तुमची कुस्ती झाली तर झाली, पुन्हा तुमची कुस्ती होत नाही. काय करा, शिवा पैलवानाचं आवडतं डाव कोणचं तर मुली आणि जोगल्या घरी उचवो
होच पुरा गडी होच पण गडी खेळाय दिलदार म्हणजे असं अंग कापणं हे असली भानगडच नव्हती कुठल्या बी पैलवानापासून मग वायचा संभा असो कारव्याचा दशरथ असो नाहीतर शिवाजी शामगाव फाटक असो नाहीतर रावसाहेब नगर असो कुठल्या बी पैलवानावर खेळताना कच्च खेळायचं नाही पाडू अगर पाडू शंकर पुजारी नाही ते कसा पाडू अगर पाडू पण निर्णय काढ का मग तुम्हाला झालं बोलत बोलत काय झालं अरे शिवा चिक्करच्या लोकांना बोलायची गेली जनजनी सवय पांडा कोंडार करी अरे उरडत शिवा नाही तर कवाला काय दिवस गेला मग पाक चिकवाचं मैदान दिवस मावाच्या पुढे कधी झालं नाही राहिलं नाही मग लगेच ती शिवा पैलवान कोंडारकर छत्तीस जयसिंग गुरुजी राजवांना चिकल व्हायचे पुरी कुस्त्यातली पुरा छंद आणि पुरं ज्ञान बी त्यांना वारणा असू कुंडेला असू त्यांच्या बरोबर आम्ही फिरलो म्हणून त्यांचं आम्हाला कळायला लागलं बोलायला लागलं मग तुम्हाला सांगतो वेळ झाल्यावर लगेच मी असा मागणं उठलो उभा राहिलो आणि त्याला घेतलं वाईट चोळल्या मांड्या छाती चोळली असं बावळ बिवळ चोळलं गच आणि पहिला एक नियम होता मैदानावर जाताना कुठल्या दिशेला कुणीवारी पाया पडायचं मग पैलवानला मी सांगितलं पैलवान रामामाने आहे तखंड ती बसायची विटीच्या साईडला नागोऱ्या साईडला ती बसायची मग तखंड हे केल्या मी पैलवानला काय सांगितलं वाजताच आपण सलामी कुलूट तोंड करून घ्यायच्या महादेवाकडं उत्तरेकडे तोंड करून मग पैलवान जसं आलं तसं त्यांचं बी काळी हलते माझं बी हलते दाखवू नका म्हणजे असा उभा राहिलो मागं होत तुम्ही इकडे या तुम्ही हे पैलवान चिरंजीव आहेत हशाबामध्ये बेदापूर करायचं लय हे आहे श्रेय मग म्हणल्यानंतर असं केलं आणि अशी थाप मारली असं नाताकडे हात जोडलं कोणच्या चिक्कर हो नाथ मंदिर हात जोडलं आणि पैलवानला म्हणलं जावा बसून बोला मग पैलवान असली जावा म्हटल्यावर पण फक्त का करा म्हणलं जोगण्या करायच्या ते सळावाळा त्याला हाय गर्व येणार आहे तो करंट मध्ये पैलवान आहे मी ह्याला लगेच मांडणार मग लगे मग झाल्याबरोबर पैलवान गेलं की रामामाने दंड ठोकून मांड्या बिंड्या लाद 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 असा येडा मारला फडाला आणि तो हिकडं तोंड करून सलामी घेतली पैलवान आमचा हिकडं उत्तरेला पहिला नियम होता बरं का तालमीतनं बाहेर निघताना कुठल्या दिशेला सलामी घ्यायची बाबाला माहिती सांगायचं आम्हाला काय तुम्हाला आहे का माहिती बरोबर मग तुम्हाला सांगतो गेल्याबरोबर जशी कुस्ती जशी गेला पैलवान आमचं वस्ताद शिवाजी वस्ताद माझे पत्तगुरु मग असं जसं गेल्याबरोबर असं खेळत खेळत जोगण्या मारल्या आणि जोगण्या मारताना काय असते बरं का उसाळी मारायची असते जोगण्या मारीत मारीत अशी उसाळी मारायची आणि खाली पाडायचं मग जशा उसाळी जशी मारली तशी कुस्ती झाली सगळा फळ दान 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 माझा हृदय आनंदाने भरून गेलं आणि 20 रुपयाचं पेढ घेतलं 20 रुपयाचं पेढ घेतलं आणि नाताळ्या देवळात गेलो सगळे चक्रवर्ती मंडळी सगळी बसलेली आहे गावकरी आता त्या पेढ कशाचं पेढ काय अहो म्हटलं माझ्या वस्ताची कुस्ती झाली त्याचं पेढ तुम्हाला वाटतं आणि तुमचं प्रेम एवढं कसं माझं प्रेम म्हटलं त्यांच्यावर आहेच आणि लहानपणापासून आम्ही वावरलो रक्तात कधी बदल नाही आमच्या थोरल्या भावा तरी आता कुस्ती घेतली का नाही त्यांच्या दोघांत तरी लय प्रेम आमचे भीमराव शिंदे हे सिव्हिल इंजिनियर आणि ते सिव्हिल इंजिनियर कोणामुळे झाले ते जयसिंग गुरुजी चिक्कर हो जयसिंग गुरुजी म्हणायचे माझा हा लाडका विद्यार्थी चिक्कर होचा कुठलाही विद्यार्थी माहुली केंद्राला पाहिला येणारच त्या जयसिंग गुरुजींनी शाळेकरता लय त्रास घेतला आणि त्यांच्यामुळे आमचं घर सिव्हिल इंजिनियर झालं आम्ही शिकलो 11वी झालं पण मला मार मिळला नाही चिक्कर बाजला म्हटलं मी आपला 5 वर्ष खेळायला गेलो कुस्ती हा बर आता चिक्कार मी बोललो आनंद मला झाला त्यांच्या कुटुंबाला आणि सगळ्या सानिध्यातल्या लोकांना धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद मी जर काय माझ्या सांगण्यातल्या ह्याच्यात जर चुकला असलो तरी मला आपली कुठेतरी माफी करा रामकृष्ण हरी